sir. Okay. Thank you, sir. Okay, go ahead. Thank you. Yes. सर तुम्ही अनम्यूट करू शकता सर, म्हणजे मी केलं तुम्हाला अनम्यूट. ओके, आता बघा सर. आता झालंय. नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे मुंबई पिरामिडचे कुलकर्णी सर आले, तर तुमचं स्वागत. नमस्कार. आपण सरांकरता आपण टाळ्या वाजवूया. कुलकर्णी सर गेली अनेक वर्ष आपल्या पिरामिड सोसायटीशी जोडले गेलेले आहेत आणि नुसतेच जोडले गेलेले नाही आहेत, त्यांचं मुंबईमध्ये खूप ॲक्टिव्ह काम आहे. मुंबईतल्या जो आता प्रचार आणि प्रसार झालेला आहे त्याचा महत्त्वाचा वाटा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जो पिरामिड पण उभा राहिलेला आहे ते त्यांच्या अथक प्रयत्नामुळे मुंबईमध्ये 51 फूट बाय 51 फुटाचा पिरामिड आणि तिथले असं आपलं आता सोलापूरचं चॅनल चाललेलं आहे, तसाच त्यांनी मुंबईला सुद्धा मध्ये चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याचे पण सगळे मॅनेजमेंट करत असतात. ते सगळं त्यांना ध्यानाबद्दल सांगण्याच्या बरोबरच पुस्तकं वाचायची खूप आवड आहे. त्यातली पुस्तकं त्यांची मास्टरी आहे आणि सर ज्याप्रमाणे लोकांना ते समजून सांगतात तसंच कुलकर्णी सरांची पण स्टाईल खूप छान आहे की ज्याच्यामुळे पुस्तकातला मेसेज लोकांपर्यंत सहज आणि पूर्णपणे त्याचा अनुभव आज आपण घेणारच आहोत. तर कुलकर्णी सर, मी तुम्हाला विनंती करतो की थोडंसं तुम्ही स्वतःबद्दल तुमच्या अनुभवाबद्दल थोडं सांगून. थँक्यू जोशी सर. थँक्यू प्रमोदजी. सोलापूरच्या PMC वर मला चान्स दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मुंबई PMC ला मी या 5 महिन्यापूर्वी सुरुवात केली आहे, पण त्यापूर्वी 2011 पासून आमचा पिरामिड मुलुंडमध्ये आहे आणि मी एवढा लकी आहे की हा पिरामिड, दिस पिरामिड इज मॅनिफेस्टेड बाय मी. मी 2009 मध्ये बेंगलोरला आपली ग्लोबल काँग्रेस अटेंड करायला गेलो होतो. त्यावेळी मी प्रथमच तो तिथला बेंगलोरचा पिरामिड बघितला, पत्रीजींना भेटलो, त्यांच्याकडनं ध्यान शिकलो. त्यावेळी मला सर्वायकल स्पॉन्डिलिसिस झालेला होता आणि त्याच्यापासून मुक्त होण्याकरता म्हणून मी ध्यान शिकायला तिथे गेलो होतो. तर ते तर माझं मुक्त झालंच परत आल्यानंतर 15 दिवसातच, कारण मी रोज 15 तास ते 12 तास ध्यान करायचो आणि 16व्या दिवशी मी बघितलं आय वॉज कम्प्लिटली फ्री फ्रॉम दिस सर्वायकल स्पॉन्डिलिसिस. त्याचे एक्सरे पण काढून बघितले आणि आय वॉज क्वाईट फ्री. आणि त्याच्याच बरोबर विदिन 1 मंथ पत्रीजी केम टू मुलुंड आणि इथे त्यांनी ध्यानाचं सत्र घेतलं मुलुंडला आणि त्यामध्ये इथले जे MLA आहेत सरदार तारासिंग, आता मागच्या महिन्यातच ते दिवंगत झाले, त्यांना पण बोलवलं होतं आणि त्या मीटिंग मध्येच मी पण होतो आणि त्या ठिकाणी पत्रीजींनी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुमच्या मुलुंडमध्ये, मुंबईमध्ये पिरामिड कसं नाहीये, आप इतना बड़ा काम करते हो और आपके यहाँ पिरामिड नहीं है, तो क्या काम किया आपने. आणि त्यांना उद्युक्त केले आणि ताबडतोब तारासिंग तयार झाले. आप बताइए क्या होता है पिरामिड, मुझे मालूम नहीं, हम बना देंगे, उसमें क्या है. आणि त्याच्यानंतर तारासिंग मला भेटले आणि कुलकर्णी मान तो लिया मैंने, लेकिन कहाँ बनाएंगे, जगह क्या है मुंबई में भाई, कितना जगह लगेगा.
त्यांना सांगितलं, सर ये मेरे बाजू में तो जगह है, आपका गार्डन है यहीं पर. अरे ये तो मैंने सोचा ही नाही. आणि अशा रीतीने हा पिरामिड माझ्या घराच्या अगदी जवळ आय हॅव मॅनिफेस्टेड इट विदाउट मच डिफिकल्टी अँड इझिली. आणि त्याप्रमाणे हा 50 बाय 50चा मोठा पिरामिड, तेव्हापासून मी या पिरामिडची संपूर्ण काळजी घेतो. सकाळ संध्याकाळ तिथे आम्ही रामबाबू आणि आमची सगळी कंपनी महेंद्र, वी ऑल पीपल गो देअर, टीच मेडिटेशन आणि सगळे क्लासेस घेत असतो. आणि या सगळं करताना पुण्याहून आपले महाराष्ट्राचे इन्चार्ज जोशी साहेबांचा आम्हाला खूप खूप मदत झाली. त्यांनी मधून सुरुवातीला वेळेवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल जोशी साहेबांचा पण मी अत्यंत ऋणी आहे. आणि याच्यानंतर आता आपल्या आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. आजचं सत्र आहे आत्म्याचा निरंतर प्रवास. या सत्राला सुरुवात करण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा आपले गुरुजी पितामह ब्रह्मर्षी पत्रीजींना कोटी कोटी प्रणाम करून, तसंच ह्या पुस्तकामध्ये ज्यांनी सगळं ज्ञान दिलेलं आहे त्या माता महालक्ष्मीजी तथा माता सरस्वतीजी यांना कोटी कोटी प्रणाम करून, आणि या पुस्तकाचे लेखक श्रीयुत आनंदा करुणेशजी या सर्वांना प्रणाम करून या सत्राची सुरुवात करूया. आनंदा करुणेश हे जे या पुस्तकाचे लेखक आहेत, हे सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. तिथल्या मॅसेच्युसेट्स युनिव्हर्सिटीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटचे हेड आहेत, पण ते मूळचे मुंबईचे राहणार आहे. आणि मागच्या वर्षी ह्या पुस्तकाचं नाव ज्या वेळेला आम्हाला प्रथमच पत्रीजींनी सांगितलं इथे आल्यानंतर की हे चांगलं पुस्तक आहे, हे वाचा म्हणून, त्याच्यानंतर लवकरच ते लेखक इथे आले आमच्याकडे मुंबईला. आणि कुणाची तरी ओळख काढून आम्ही त्यांना नंतर कळलं की ते इथे मुंबईत आलेले आहेत. त्यांच्या घराचा पत्ता काढून त्यांना आम्ही बोलवलं आणि ते पिरॅमिडमध्ये आले. आणि त्याच्या अगोदर या पुस्तकावरचं पहिलं वर्कशॉप मी कंडक्ट केलेलं होतं. ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे जगभरामध्ये मी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, पण त्याच्यावरती वर्कशॉप करणारे कुलकर्णी तुम्ही पहिले, त्यांना खूप आनंद झाला. तर त्याच पुस्तकावरती जे ज्ञान डायरेक्टली माता महालक्ष्मीजींनी आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबद्दलच मी आता बोलणार आहे. कारण आपल्या मनामध्ये आत्म्याच्या बद्दल बऱ्याचशा वेगवेगळ्या कल्पना असतात, नॉलेज असतं, पण ते कसं सगळं चालतं हे डायरेक्टली आपल्याला आता त्याचं ज्ञान मिळालेलं आहे स्वतः देवी लक्ष्मीकडनं. आणि त्यात ते म्हणतात की आत्म्याच्या निरंतर प्रवासाचं गम्य आणि ह्याचा सुद्धा एक उद्देश भगवद्गीतेत सांगितलेला आहेच. महाभारतामध्ये त्याचं उदाहरणच दिलेलं आहे. कौरव आणि पांडव, महाभारत हा आपला इतिहास आहे हे मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. कारण अजूनही आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांनी घालून दिलेली कल्पना आहे की महाभारत रामायण ही एक कादंबरी आहे, इट्स अन एपिक. नो, इट्स अ रियालिटी, इट इज द ऍक्च्युअल हिस्ट्री ऑफ आवर कंट्री. तर ह्या महाभारतामध्ये जे आपण बघतो ते कौरव आणि पांडवांचं भांडण, कौरवांचा द्वेष, मत्सर, राजकारण, हे सगळं का आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण हे आपल्या जीवनाशी जेव्हा त्याची तुलना करू लागतो की आपल्या जीवनात सुद्धा असल्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा आपल्या जवळच्या लोकांच्या जीवनात अशा गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला आपण त्याची तुलना करायला लागतो. या सर्व भांडणानंतरही, भयानक अपमानानंतरही आपल्याला माहिती आहे द्रौपदीचा केवढा मोठा अपमान त्यांनी केला तिथे. आयुष्यभर सर्व पांडवांना किती त्रास दिला, पण तरी सुद्धा ज्यावेळी अक्षरशः युद्ध करण्याची वेळ आली त्या युद्धभूमीवरती उभं राहून सुद्धा अर्जुन सर्वांना माफ करायला तयार होता आणि कृष्णाला सांगत होता मी हे युद्ध करणार नाही. तर याचं कारण काय? तर हे आपल्याला इथे समजून सांगितलेलं आहे. पाचही पांडव हे नवीन आत्मे होते.
म्हणजे त्यांचा मानव शरीरातला पहिलाच जन्म होता. कोणतंही कर्म त्यामुळे त्यांच्या आत्म्यावरती नव्हतं आणि म्हणून त्यांचं अनाथ चक्र पूर्णपणे उघडलेलं होतं, ऍक्टिव्हेटेड होतं. कौरवांचे बरेच जन्म होऊन गेलेले होते. त्यांच्यात भरपूर राग, द्वेष, मत्सर व राजकारण ओतप्रोत भरलेलं होतं, कारण त्यांच्या पूर्वजन्मांचं बरंच कर्म त्यांच्या बरोबर होतं. मात्र पांडवांना कौरवांच्या या वाईट कृत्यांचा फक्त आश्चर्य वाटायचं, कारण त्यांच्या हृदयामध्ये दुःख, मत्सर, द्वेष, दुराग्रह हे काहीच त्यांना माहितीच नव्हतं. त्याची त्यांना ओळखही नव्हती. आणि त्यामुळे श्री कुर्णेशजी प्रश्न करतात माता महालक्ष्मीजींना, तुम्ही द्रौपदीचा जन्म घेतला तेव्हा तुमचं नातं या पाचही पांडवांशी कसं होतं? आणि हाच प्रश्न आपल्याशी सुद्धा आपल्याही मनात बऱ्याच वेळेला येतो. तेव्हा माता महालक्ष्मीजींनी त्यांना उत्तर दिलं कुर्णेशजींना. त्या म्हणतात, ह्या द्रौपदीच्या अवतारात मी स्त्रीत्वाच्या सर्व भावनांचा अनुभव घेतला. माझे प्रथम तीनही चक्र म्हणजे आपले जे लोअर चक्र आहेत तिने ते पूर्णपणे उघडलेले होते व मी अनाहत चक्राची डेव्हलपमेंट करत होते ज्यावेळी माझं लग्न झालं. माझं त्या पाचही भावंडांवर अपार प्रेम होतं आणि त्यांचंही माझ्यावर अतोनात प्रेम होतं. हे पाचही पांडव नवीन आत्मे असल्यामुळे त्यांच्या मनात मत्सर हा प्रकारच नव्हता. मी त्यांना सर्व परीने मदतच करीत होते. या ब्रह्मांडात सर्वच गोष्टी एका लयीत चालतात आणि आत्म्याचा हा प्रवास युगांच्या लयीत विभागला जातो. पांडवाचा प्रथम जन्म असल्याने त्यांच्या खालच्या चक्रात कोणतेही कर्म साठलेले नव्हते. आत्मा जसजसे जन्म घेत जातो तसं तसं तो त्यांच्या फ्री विलच्या गिफ्टमुळे त्यांच्या डिझायर्स, इच्छा वाढत जातात आणि तो खालच्या तीनही चक्रात अडकत जातो. प्रत्येक जन्मात जास्तीत जास्त अडकत जातो. असे हे आपले जे खालचे तीन चक्र आहेत, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र, हे अत्यंत महत्वाचे आहेत. हे माता महालक्ष्मीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्या चक्रामध्ये आपण अडकलेलं असतो. त्यामुळे ह्या चक्रांचं क्लिनिंग करणं, त्याच्यावरची मलिनता काढणं, त्याचं ओपनिंग करणं आणि बॅलन्सिंग करणं, ह्याकडे आपण नेहमी लक्ष द्यायला पाहिजे. आणि ते केल्यानंतर आपण आपल्या हायर सेल्फची जे कनेक्शन विसरलेलं असतो ते होऊ लागतं. आपल्यामध्ये असलेली फिअर, हॅट्रेड, सॉरो आणि इतर सर्व निगेटिव्ह भावनांमध्ये आपण गुंतलेलो असतो आणि त्यांचं कर्म बनवून ते आपण प्रत्येक पुढील जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड करतो, घेऊन जात असतो. दोन युगांमध्ये जशी ट्रान्झिशन होते तशी ह्या काळामध्ये महाभारताच्या काळात ही ट्रान्झिशन पिरियड होता, म्हणजे युग बदलण्याचा संध्याकाळ होता. यामध्ये तिसऱ्या युगातून चौथं युग म्हणजे कलियुगामध्ये परिवर्तन होत होतं. याच्यामध्ये प्रश्न विचारतात करुणेशजी की माता लक्ष्मीजींना की आपल्याला एनलाइटनमेंट होण्या अगोदर म्हणजे आत्मज्ञान होण्याच्या अगोदर किती जन्म घ्यावे लागतात? त्याचं उत्तर देतात माता महालक्ष्मीजी डायरेक्टली, प्रत्येक आत्म्याचं हे वेगवेगळं असतं, कारण प्रत्येक आत्मा हा आपल्या फ्री विलचा उपयोग करत असतो कमी जास्त प्रमाणात. तेव्हा काही धर्मांमध्ये 84 लक्ष योनी, कुठे 21 लाख, कुठे काही असे वेगवेगळ्या फिगर दिले आहेत, कुठे 100, कुठे 1000 लाख, अशा प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या फिगर दिल्या आहेत. आणि त्यात सायकलमध्ये सायकल असतात. आपला आत्मा स्वतःला वाढवू शकतो, मोठा करत असतो आणि त्याचे विभाजन सुद्धा आपण करत असतो आणि नंतर ते पुन्हा सगळे विभागलेले भाग आपण एकत्र करत असतो. मग प्रत्येक आत्मा दुःख भोगण्याची इच्छा का करतो? करुणेशजींनी प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर देतात माताजी, एक नवीन आत्मा आनंद, प्रेम, प्युरिटी, पावित्र्य, प्रकाश, सत्य याने परिपूर्ण असतो, पण त्याच्याकडे जे जात नाही त्याची प्रचिती पाहण्याची त्याला उत्सुकता असते. तो जे नाही ते बनण्याचा प्रयत्न करतो व त्यात त्याला दुःख भोगावं लागतं.
हे दुःख भोगल्यानंतर तो आपण जे नाही ते घेण्यात व बनण्यात आनंद मानू लागतो आणि ही सुरुवात असते दुःखापासून मुक्त होण्याची. आता तो रिअलायझेशनच्या मार्गावर येऊ लागतो, स्वतःला ओळखू लागतो व अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव घ्यायला लागतो. प्रत्येक आत्मा भगवंत बनू शकतो हा प्रश्न विचारतो. बनू शकतो का? माताजी म्हणतात हो, तोच तर आपला शेवटचा टप्पा आहे सोल सायकलचा. आपण कित्येक जन्म घेतल्यानंतर शेवटी भगवंत बनतो. पांडवांना आपण नवीन आत्मा होते असं का म्हणालात? त्या उत्तर देतात, नवीन आत्म्यांना दुसऱ्यांचे इव्हिल इंटेन्शन म्हणजे त्रासदायक हेतू लवकर समजून येत नाही. पांडव फक्त कन्फ्युज होते. त्यांना कौरवांची बदमाशी, त्यांचे निगेटिव्ह विचार कित्येक वेळा अनुभव केल्यानंतर सुद्धा समजतच नव्हते, कारण त्यांचं हृदय अतिशय क्लीन होतं. त्यात त्यांना या निगेटिव्ह भावना कळतच नव्हत्या. मग हे प्रश्न विचारतात, दुर्योधनाबद्दल काय? तो इतका वाईट का होता? तेव्हा उत्तर देतात, होय, सुरुवातीला पांडव दुर्योधनाकडेही त्याच प्रेमाने बघत असत. नंतर काही वर्षांनी त्यांचेही खालचे तीनही चक्र मलिन होऊ लागलेत आणि बऱ्याच वेळेला झालेल्या त्यांच्यावर झालेल्या आघातांमुळे त्यांच्याही भावना बदलत गेल्या. पण भावना बदलल्यानंतरही त्यांचे हृदय मात्र गुढेच राहिले. इतके की युद्धाच्या वेळी सुद्धा फॉरगिव्ह आणि फॉरगेट करण्याची अर्जुनाने तयारी दाखवली होती. मग करुणेशजी विचारतात की जर अर्जुन असं म्हणत होता की फॉरगिव्ह अँड फॉरगेट, तर मग त्यांनी युद्ध केलं कशाला? माताजी त्याचं उत्तर देतात, ह्या युद्धाची वेळ म्हणजे तिसऱ्या युगातून कलियुगात जाण्याची वेळ होती, जी अत्यंत कठीण वेळ होती सर्व आत्म्यांसाठी. आणि याच वेळी बहुतेक सर्व आत्म्यांनी अतिशय दुःख भोगून नंतर मुक्त होण्याची इच्छा दर्शवली होती. यातील बरेच आत्मे तीनही युगात बरेच जन्म घेऊन झाले होते. जे महायुद्धाच्या वेळेला जेवढे लोक होती, जेवढी लोकसंख्या होती, त्यातले बरेचशे आत्म्यांचा तीनही युगामध्ये त्यांनी बरेच जन्म घेऊन अनुभव घेतलेला होता. आणि हे अतिशय दुःख त्यांना या जन्मात सहन करता यावं म्हणून ते वेळोवेळा देवतांच्या आशीर्वादाने पुन्हा जन्म घेत होते. त्यांच्याकडे भरपूर सुपर ह्युमन पॉवर होती. कोणाकडे? पांडवांकडे. पण पांडव हे सांगितलं त्यांनी पूर्वीच्या लोकांबद्दल जे युद्धामध्ये मारले गेले. आणि त्याच्यानंतर पांडवांचा जन्म हा पहिलाच झाला. त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर ऍग्रीमेंट करून हा जन्म घेतला आणि त्यात हे लिहिलं गेलं की पृथ्वीवरची दुःख समजून घेण्याकरता श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्ही जन्म घेत आहोत, असं आपण सगळे ऍग्रीमेंट करत असतो. आणि त्यांना कलियुगात प्रवेश करायचा होता. मात्र दुर्योधनाचा आत्मा आपल्या आत्म्याच्या प्लॅन प्रमाणेच, त्याच्या पूर्वजन्माच्या कर्माप्रमाणेच वागत होता. म्हणून करुणेशजी विचारतात, दुर्योधन वॉज ही अ ट्रू सोल? तेव्हा माताजी म्हणतात, सर्व आत्मे मनुष्य योनीत जन्म घेण्याआधी आपल्या आत्म्याचा प्लॅन तयार करतात. त्यासाठी पांडवांनी श्रीकृष्ण व द्रौपदीची मदत घेतली. असं कधी होतं का की कुणी त्याच्या आत्म्याचा प्लॅन प्रमाणे जीवन जगत नाही? असा प्रश्न विचारतात करुणेशजी. माताजी म्हणतात, हे एक सत्य आहे की बऱ्याच वेळी जीवनात तुम्ही तेच करत असता जे तुम्ही करायला हवे आहे. तुमच्या आत्म्याच्या प्लॅन प्रमाणेच करत असता. फक्त काही वेळी तुमचा इगो म्हणजे अहमपणा तुम्हाला आणखी चांगलं वेगळं करण्याची प्रखर इच्छा दर्शवतो आणि त्यावेळी तुम्ही कदाचित आपल्या आत्म्याचा प्लॅन पासून दूर जाता, पण बहुतेक वेळा नाही. आत्म्याचा जो प्लॅन असतो ठरलेला, त्याप्रमाणे बहुतेक वेळा आपण करत असतो. ते प्रश्न विचारतात,
हे जर पुन्हा पुन्हा घडत असेल तर काय करायचं? त्याचं प्रश्नाचं उत्तर देतात, अहंभाव नेहमीच आत्म्याच्या प्लॅन पासून वेगळं काही ठरवत नाही. अहंभाव जर कॉन्ट्रास्ट किंवा दुःखांना मदत करत असेल तर आत्मा ज्यावेळी आपला प्रवास सुरू करत असतो त्यावेळी त्याचा अहंभाव आध्यात्मिकतेकडे जोडलेला असतो आणि त्यावेळी तो दुःख भोगण्याच्या इच्छेची किंवा प्लॅनला विरोध करतो. याला म्हणतात स्पिरिच्युअल इगो. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळी आत्मा आपला प्रवास सुरू करत असतो त्यावेळी त्याचा अहंभाव म्हणजे इगो आध्यात्मिकतेमध्ये अतिशय जोडलेलाच असतो, कारण त्याने तोवर जन्म घेतलेला नसतो. आणि त्यावेळी त्याला दुःख भोगण्याची जी इच्छा प्लॅन आपण आत्म्याचा करतो त्याला तो विरोध करत असतो आणि याला म्हणतात स्पिरिच्युअल इगो. कारण तो स्पिरिच्युअलिटीमध्ये ऑलरेडी असतो, म्हणून तो आत्म्याच्या या प्लॅनला विरोध करतो. पण ज्यावेळी आपला प्रवास सोल सायकल संपायला आलेलं असतं, बरेच जन्म आपले झालेले असतात आणि तोपर्यंत काय होतं, पुन्हा हा इगो मटेरियल प्लॅनशी अगदी एकरूप झालेला असतो. कारण एवढे जन्म घेऊन इथल्या ज्या गोष्टी आहे मटेरियलिस्टिक त्या गोष्टीशी आपण इतके जोडले गेलेले असतो की आता या जन्मामध्ये मला अशी बायको पाहिजे, इतकी सुंदर पाहिजे, मुलं असे पाहिजे, मग मला अंबानी सारखी संपत्ती पाहिजे वगैरे वगैरे. आपण असल्या गोष्टींशी जोडलेलो असतो आणि म्हणून हा इगो मटेरियल प्लॅनशी अगदी एकरूप होतो आणि अशा वेळी पुन्हा जे दुःख आपण भोगत असतो ते दुःख सोडायला आपला आत्मा तयार नसतो व आध्यात्मिकतेकडे वळायला तयार नसतो. आपली फ्रिक्वेन्सी बदलायला तयार नसतो आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला पाहतो की कुठलाही दुर्धर रोग आपल्याला झालेला असतो किंवा अत्यंत हलाखीची परिस्थिती झालेली असते. अशा वेळी जर आपल्याला एखादी पटकन कुठली अपॉर्च्युनिटी आली बदल घडवण्याची, तर ताबडतोब आपलं मन त्याला तयार सुद्धा होत नाही. वरवर आपण हो हो म्हणतो किंवा काय वेळा म्हणतो, हा हे मला मिळते, कसं शक्य. आणि असं करून आपण ते हातात आलेलं जाऊ देतो. इतकं आपण त्या त्रासाकडे दुःखाशी एकरूप झालेलं असतो. याचं उदाहरण आपल्याला बऱ्याचशा केबीसी मध्ये बघायला मिळेल. केबीसी मध्ये जे 1 कोटी वगैरेचे हे असतात त्यावेळेला काही आपल्याला दिसतं की ज्या मुलाला लवकरच 1 कोटीचं 5 कोटीचं बक्षीस मिळतं त्यावेळेला तो काय करतो, बऱ्याच वेळा त्याचे काय असतात, ओ आय डोंट बिलीव्ह इट. आणि असं करून होतं काय, ते निघून जातं हात, कुठेतरी चूक करतो आणि हाताचं निघून जातं. म्हणजे याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. तर चुकीचं कर्म केल्यामुळे जे त्याला त्याच्या दैवाने मिळालेलं असतं, डेस्टिनी हॅज गिव्हन हिम, ही डिझर्व्स इट, दॅट मनी ही लुजेस. कोणतं कर्म करून? निगेटिव्ह कर्म. कोणतं? निगेटिव्ह बोलून सारखं आय डोंट बिलीव्ह इट, हे कसं मला मिळतं, एवढे पैसे, हा असं करत करत शेवटी काय होतं, ही लुजेस हिज बॅलन्स ऑफ माइंड. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि दॅट इज व्हॉट हॅपन्स विथ दिस. तेच यांनी सांगितलेलं आहे की आपण आध्यात्मिकतेकडे जायला तयार नसतो. आपण त्या मटेरियलिस्टिक इगो आपला इतका वाढलेला असतो की आपल्या आत्म्याच्या उन्नतीला आपण विरोध करत असतो. आणि पांडव असेच स्पिरिच्युअल इगो मध्ये होते, त्यांचा पहिलाच जन्म होता. आणि म्हणून माताजी म्हणतात, मी द्रौपदीचा रोल घेऊन तिथे जन्म घेतला आणि या 5ही पांडवांना युद्ध करण्याकरता सतत प्रेरित करत राहिले. मग हे प्रश्न विचारतात करुणेजी, द्रौपदीने पांडवांना त्यांच्या आत्म्याचा प्लॅन प्रमाणे वागायला प्रेरित केले, हे खरं आहे असं तुम्ही म्हणाले? ते म्हणतात येस, त्यांना युद्ध करायला मी प्रेरित केलं, कारण मी द्रौपदी म्हणून ऑलरेडी आत्मज्ञानी होते. आय वॉज ऑलरेडी एनलाइटन्ड व मला श्रीकृष्णाकडून दरवेळी माझ्या हायर सेल्फशी मी जोडलेली असायची आणि श्रीकृष्णाकडून मला मेसेजेस मिळत असत की पांडवांना युद्ध करणं आवश्यक आहे. पांडव
त्यांच्या फ्री विल प्रमाणे युद्ध करू शकत होते आणि म्हणूनच मी त्यांना त्यांच्या आत्म्याच्या प्लॅन प्रमाणे युद्धास सतत प्रेरित करत राहिले. आणि हा श्रीकृष्णाचा आणि द्रौपदीचा प्लॅन होता, टू चेंज युअर टू कलियुग, आणि त्याकरता ते युद्ध घडणं गरजेचं. आपण सर्वच 7 चक्र उघडलं की पूर्ण एनलायटन होतो का, असा प्रश्न विचारतात तरुणी. त्याला उत्तर देतात माताजी, मी आपले 3ही चक्र उघडलेले होते. त्यावेळी द्रौपदी असताना त्यांचे 7 चक्र उघडलेले नव्हते. ज्यावेळेला लक्ष्मीजींनी द्रौपदीचा जन्म घेतला त्यावेळी त्यांचे फक्त खालचे 3 चक्र पूर्णपणे उघडलेले होते आणि त्या अनाथ चक्र डेव्हलप करण्याच्या प्रोसेसमध्ये होत्या. आणि त्या म्हणतात, कधी कधी मला सर्व पृथ्वी, झाडं, सर्वांच्या बद्दल अतिशय प्रेम वाटायचं. इतकंच काय, कौरवांबद्दल सुद्धा प्रेम वाटायचं. पण त्याच्यानंतर मी श्रीकृष्णाला शरण गेले व माझ्या आत्म्याच्या प्लॅन प्रमाणे हे सर्व घडवून आणलं, युद्ध घडवणं वगैरे सगळं करून घेतलं. तर अशा प्रकारे हा आत्म्याचा प्लॅन, आत्म्याचं सायकल असतं आपलं. आणि त्याप्रमाणे आपण सर्व आत्मे आजच्या स्थितीमध्ये जे पृथ्वीवर आहोत याच्यातले बहुतेक सर्व आत्म्यांनी कमीत कमी 60 ते 100 जन्म आपले झालेले आहेत. आणि सध्या आपण सत्ययुगाकडे जाणाऱ्या संध्याकालात आहोत. सत्ययुग सुरू होण्याचा हा संध्याकाल, ट्रान्झिशन पिरियड आपला चालू आहे. आणि म्हणून हे आपण चेंजेस सगळे बघतोय. करोना नंतर युद्धाची परिस्थिती, चायना पाकिस्तानशी, अमेरिकेने परवाच डिक्लेअर केलं की दे विल हॅव बिग फाईट विथ चायना. हे सगळे प्रकार जे आहेत हे दाखवतात, दीज आर द फॅक्ट्स दॅट वी आर शिफ्टिंग फ्रॉम कलियुग टू सत्ययुग नाव. आणि हा बऱ्याच न्यू एज गुरूंनी ध्यानात जाऊन त्यांना सप्तऋषींनी हा संदेश दिलेला आहे की साधारण 400 ते 430 वर्षानंतर सत्ययुगाला सुरुवात होईल. आणि हा शेवटचा कालावधी आहे संध्याकाल, कलियुग टू सत्ययुगाचा. आणि आपण सगळेजण एवढ्या करताच हळूहळू आपण बघतो आहोत की ध्यानाकडे वळणाऱ्या लोकांची ही संख्या वाढते आहे, योगाकडे वळणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. आणि मोदीजींनी आल्याबरोबर पूर्ण जगामध्ये योगा डे सुरू केला आणि त्याला सुद्धा प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे. 14 जूनच्या योगा डेला जगभर सगळीकडे अतिशय वाजगाजत सगळीकडे योगा करत असतात लोक, आणि रेग्युलर करत असतात, आणि त्या योगाच्या बरोबर ध्यानही करत असतात. आणि हे सगळं दाखवत आहे की वी आर शिफ्टिंग स्लोली टुवर्ड्स सत्ययुग. हे जे पुस्तकातलं मी तुम्हाला ज्ञान सांगितलं त्या पुस्तकाचं नाव आहे 1000 सीड्स ऑफ जॉय. हे ते पुस्तक आहे 1000 सीड्स ऑफ जॉय, रिटन बाय श्री आनंदा करुणेश. मी चॅटबॉक्सवर त्याचं नाव लिहिणार आहे. अँड दिस इज अवेलेबल विथ अस इन अवर मुलुंड पिरॅमिड. इथून आम्ही तुम्हाला हे कुरिअरनी पाठवू शकतो. आम्ही वर्षभरापूर्वीच याच्या भरपूर कॉपीज इथे विकत घेतलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला पत्रीजींनी ठरवलं होतं की आपल्या पिरॅमिड सोसायटीमध्ये बेंगलोरला आणि जिथे जिथे पिरॅमिड आहेत त्या ठिकाणी ह्या विक्रीला ठेवा. सो ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला संपर्क साधावा, त्यांना इथून हे पुस्तक पाठवू शकेन. मी चॅटबॉक्सवर माझा नंबर आणि पुस्तकाचं नाव लिहितो आहे. आता आपण ध्यानाला बसूया. ध्यान करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करीन, जर कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता, पण त्याच्यानंतर ध्यान घेऊ पाहिजे. तर कुणाची काही शंका किंवा काही प्रश्न असेल ह्या पुस्तकातलं मी जे सांगितले त्याबद्दल, तर प्लीज रेज युअर हँड. हा, जोशी सर बोला. नमस्कार सर. नमस्कार सर. खूप छान सांगितलं तुम्ही.
आणि पुस्तक पण मी ऐकलं होतं बरं त्या पुस्तकाबद्दल, पण वाचायला मिळालं नव्हतं आणि ते तुमच्याकडे अवेलेबल मला कल्पना नव्हती. तर मला जरूर एक त्या 2 कॉपीज मागवायला आवडेल कमीत कमी. आणखी कोणी जरूर पाठवेल. मला कळवी. नक्की तर आम्हाला ते पोहोचवायची व्यवस्था करा. त्याची किंमत काय आहे? ते तर बघेन मी जे काय असेल त्याच्यामध्ये. आणि तुमचा अकाउंट नंबर वगैरे काय तुमचं? हो हो, मी सांगतो तुम्हाला. दुसरं असं की थँक्यू. तुम्ही हे इंग्लिश पुस्तक पण मराठीमध्ये खूप छान आणि सोपं करून सांगितलेलं आहे. परफेक्ट वर्ड्स वापरले, ते मला आनंद वाटला. तुम्ही हे पुस्तकचं भाषांतर करता आहात का केलेलं आहे? इच्छा आहे, पण ते अजून काही केलेलं नाही सुरुवात. भाषांतरला मी ते नुसती मनामध्ये इच्छा आहे, पण जसं जसं मी त्याचे सत्र करत जातो तशी तशी ती इच्छा बळावते आहे, पण खरं भाषांतराला सुरुवात अजून केलेली नाही. जरूर करावी अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. थँक्यू सर. असाच तुमचा आधार मिळाला की नंतर होईल ते. नक्कीच. अजून कोणाला काही विचारायचे प्रश्न तर मोकळेपणाने विचारा. कुलकर्णी सर आपलेच आहेत, फ्रेंड ऑफ ऑल ऑफ अस. तेव्हा येस काही ठेवू नका प्लीज. येस. हा मॅडम. येस, नेहाजी बोला. नमस्ते सर. नमस्कार. सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मध्ये म्हणजे तुम्ही आज आलात, खूप छान वाटलं सर. आणि सध्या आमच्या सोलापूरचे बरेच जण सकाळी इनर जर्नीच्या ह्याला आहेत, JTTP. हा, त्यामुळे आता इथे जरा प्रेझेंटी कमी आहे, कारण सगळ्यांना पहाटे 4 वाजता सगळे उठतात. नाहीतर ह्या झूम सेशनला आपल्या सोलापूरच्या अगदी 40-50 असे असतात सगळे सर. तर मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा यावं आणि ह्या 1000 Seeds of Joy या पुस्तकावर बोलावं, कारण मी तुमचा ह्याचा सेशन डीपली ऐकलाय, तो स्वाध्याय सिरीज मध्ये सर. खूप छान आहे. आणि तेव्हा लाईव्ह झूम मध्ये होते, कारण त्या सेशन मध्ये माझं एक सेशन होता, आपण एक 10 जण होतो त्या सेशन मध्ये. बरोबर आहे. ते ऐकलंय, खूप छान वाटलं सर. आणि छान, ते खूप छान आहे, चॅनलिंग केलेलं खूप सुंदर आहे. आणि त्यात तुम्ही मराठीतून इतकं सुंदर सांगताय सर, त्यामुळे पुस्तक संपूर्ण वाचायला नक्कीच आवडेल. मी तुम्हाला कळवेल ह्याच्या किती प्रती पाहिजेत. नक्की सोलापूर पिरामिड मागवूयात हे पुस्तक. तुमचा नंबरही मिळेल मला तसा. पण छान वाटलं तुम्ही सांगताय. फक्त सगळेजण आज असावे असं मला वाटत होतं, पण नेमकं आता दिवाळी आणि हे पण नाही, आपण परत तुमचं सेशन घेऊयात सर, कारण हे पुस्तक खूप छान आहे. हे पुस्तक आणि तुम्ही जे छान सांगितलंय ते, तर मला असं वाटतं की आपण एकदा पुन्हा ह्याच्यावर ठेवूयात सेशन 1 तासाचा तुमचा. आणि आहे, तुम्ही स्वाध्याय सिरीजलाही तुम्ही छान सांगितलेलं आहे, त्या ह्याच्यात ह्या पुस्तकावर डीपली सांगितलेलं आहे अजून. येस, छान. थँक्यू. आणि हे संपूर्ण पुस्तक मी मुंबईला PMC वरती पूर्ण केलेलं आहे. हो ना. हा, त्याच्यामुळे फक्त ते हिंदीत केलं होतं. हिंदीतलं ऐकलं मी. आणि मुंबई PMC मुंबई झूमला तर मी असायचीच नेहमी. रोज मी 4 ते 5 तुमचे जे असायचे त्याला मी अटेंड करायचीच. मग पत्रीजी सुद्धा असायचे, महेश अगरवाल सर असायचे. बरोबर. त्यामुळे तो सेशन मी अगदी अटेंड केला. ते 2 महिने छान अटेंड केले. त्यामुळे खूप ज्ञानातही वाढ. आणि सगळेजण पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीचे सगळे नवीन मास्टर्स त्यावेळेस भेटले, कारण मला माहित नव्हतं. मग तुमच्याबद्दल, अगरवाल सरांबद्दल, यमुना मॅडम बद्दल, सगळ्यांबद्दल माहिती झाली. थँक्यू सर. येस, थँक्यू नेहाजी. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. इथे आल्याबरोबरच मला अगदी असं फॅमिली सारखंच वाटतंय. काय असं वेगळं कुठे दुसरीकडे आलो असं वाटतच नाही. नक्कीच. सर्वदूर आपण पिरामिड सोसायटी म्हणजे एकमेकाला भेटल्याबरोबर अगदी असं वी आर ऑल सोलमेट्स आफ्टर ऑल. अगदी सर, अगदी फॅमिलीच आहोत आपण, पिरामिड सोसायटीची फॅमिली आहोत. हो ना. तसंच वाटतं. थँक्यू. थँक्यू. ठीक आहे, चालेल. आपण ओके.
पण ध्यान सुरू करूया. चालेल. हो, चालेल सर, चालेल, हो. ध्यान घेऊया. येस येस. मी म्युझिक लावू त्याच्यामध्ये थोडस. हो चालेल, चालेल सर. ठीक आहे. हो ठीक आहे. सर्वांना विनंती आहे, ध्यानाच्या स्थितीत बसा. जमिनीवर बसले असाल तर साधी मांडी घालून बसा. खुर्चीवर बसले असेल तर दोन्ही पाय क्रॉस करून दोन्ही हाताची बोटं एकात एक गुंतवून अगदी आरामात बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा, पण त्यात कुठलाही स्ट्रेस नको, आणि आरामात बसा. भिंतीचा किंवा खुर्चीचा आधार घेऊ शकता. आरामात बसून डोळे बंद करा. फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. नैसर्गिकरित्या चालू असलेल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. कुठलाही विचार आला तर येऊ देत आणि जाऊ देत. पुन्हा लक्ष श्वासाकडे. श्वासाकडे लक्ष आणि विचारांकडे दुर्लक्ष. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे असू दे.
श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. कुठलाही विचार आला तर येऊ देत आणि जाऊ देत. पुन्हा लक्ष श्वासाकडे. हळूहळू विचार कमी होऊन आता पूर्णपणे आपण एकरूप झालो आहोत आपल्या आत्म्याशी. शरीर, मन आणि आत्म्याचं पूर्णपणे मिलन झालेलं आहे. आपली ब्रेन फ्रिक्वेन्सी अल्फा थीटा पर्यंत गेलेली आहे. असंच हळूहळू आपल्या आत्म्याशी एकरूप व्हायचं आहे आपल्याला. हळूहळू आपण आत जातो आहोत. वी आर गोइंग डीपर अँड डीपर. आपल्या आत आत डीपर अँड डीपर. आणि जसजसं आपण जाऊन आपल्या आत्म्याशी एकरूप होतो तसं तसं आपण निसर्गाशी सुद्धा एकरूप झालो आहोत. निसर्गाची फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी एकच होती. आणि आता आपण अनुभवू लागला आहे त्या निसर्गाचा आनंद, निसर्गात असलेली नीरव शांतता. हीच तर आहे आपली आत्म्याची शांती, आत्मशांती. आणि हीच आहे नीरव शांती. हाच आहे आत्मानंद. ह्या आत्मानंदात डुंबून राहायचं आहे. पूर्णपणे एकरूप व्हायचं आहे. Do you feel like having biryani? Get delicious biryani starting from ₹149. Order now from Zomato. Within your subconscious mind, you will find a solution. पूर्णपणे एकरूप झालो आहोत आपण आता आपल्या आत्म्याशी. Solution for every problem and the cause for every effect. ఒక్క నిమిషం. या निसर्गाशी एकरूप झाल्या आपण आता खऱ्या निसर्गात जाऊन बसूया. ऍस्ट्रली
आमचा मुंबईचा पिरॅमिड जो मुलुंडला आहे तो अतिशय सुंदर अशा गार्डन मध्ये बसलेला आहे. आणि ह्या करोना पिरियड मध्ये तर त्याचं सौंदर्य आणखीच खूप छान झालेलं आहे. भरपूर सुंदर झाडी, छान छान फुलं आहेत, वातावरण आता सुंदर आहे आणि समुद्राच्या खाडीला लागून असा हा निसर्गरम्य बगीचा आहे आणि त्यात आपला मुलुंडचा पिरॅमिड बसलेला आहे. आपण सर्वजण मी 0 पासून 5 पर्यंत म्हटल्यावरती ॲस्ट्रलियमच्या पिरॅमिड मध्ये येऊन बसणार आहोत. आपल्याला बसण्यासाठी इथे सगळी व्यवस्था केलेली आहे. ज्यांना खाली बसायचं असेल त्यांच्याकरता सतरंजी आणि गाद्या घातलेल्या आहेत, टेकायला पण जागा आहे. ज्यांना खुर्चीवर बसायचं असेल त्यांच्याकरता चेअर्स ठेवलेल्या आहेत. त्या पिरॅमिड मध्ये आपण येऊया. शून्य, 1, 2, 3, 4 आणि 5. आता ॲस्ट्रली तुम्ही येऊन बसलेला आहात मुलुंड पिरॅमिड मध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये. भरपूर ऊर्जा या पिरॅमिड मध्ये आहे. ती पिरॅमिडची ऊर्जा तुम्ही घेत आहात. याच पिरॅमिड मध्ये पत्रीजींनी सुद्धा येऊन ध्यान घेतलेलं आहे. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी या पिरॅमिड मध्ये येऊन ध्यान केलेलं आहे, ध्यान शिकवलेलं आहे. जोशी सरांनी इथे येऊन बऱ्याच वेळेला ध्यान शिकवलेलं आहे. भरपूर ऊर्जा या ठिकाणी आता आहे. निसर्गाच्या जवळ असल्यामुळे, पिरॅमिडच्या मध्ये बसल्यामुळे आणि हे सामूहिक ध्यान आपण करत आहोत त्यामुळे प्रत्येकाची तिप्पट तिप्पट करत करत भरपूर ऊर्जा आपण आता घेत आहोत. आपण सर्व मुलुंड पिरॅमिड मध्ये बसून ध्यान करत आहोत. पूर्णपणे एकरूप व्हा स्वतःशी, आपल्या या आत्म्याशी. तुम्हाला जाणीव होते आहे मी आत्मा आहे. मी म्हणजे शरीर नाही. आणि हे माहिती असून सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचा विसर पडतो आणि मी आत्मा आहे हे फक्त एक ज्ञान होऊन राहतं. पण आता हे आपण त्याचा पूर्ण अनुभव घेत आहोत. आणि या पिरॅमिड मध्ये ध्यान करत असताना ह्या आत्म्याच्या जाणीवेबरोबर हळूहळू आपल्याला कळायला लागलं आहे आपल्या आत्म्याचं सायकल काय आहे. संपूर्ण लक्ष द्या आपल्या आत्म्याकडे, एकरूप व्हा पूर्णपणे. तुमच्या आत्म्याचा काय प्लॅन आहे? तुम्ही तुमच्या आत्म्याच्या प्लॅन प्रमाणे करता आहात का, की कुठे मध्ये इगो येत आहे हे तुमच्या लक्षात येईल. पूर्णपणे एकरूप व्हा या आत्म्याशी. या पिरॅमिड मध्ये बसून हे आत्मज्ञान तुम्हाला होणार आहे. Goal setting, as we know it in the modern Western world, is broken. आत्म्याच्या या जाणीवेने या सामूहिक ध्यानामध्ये आणि आपण या सत्राच्या अगोदर जे ब्रह्मर्षी पत्रीजींना आवाहन केलेलं आहे तथा हे ज्ञान जे आपल्याला मिळालं आहे त्या माता महालक्ष्मीजींना आणि माता सरस्वतीजींना आवाहन केलेले आहे. हे सर्व या पिरॅमिड मध्ये आत
उपस्थित आहेत. या पिरॅमिडची ऊर्जा देवी लक्ष्मीची ऊर्जा, देवी सरस्वतीची ऊर्जा आणि ब्रह्मर्षी पत्रीजी स्वतः आपल्याला आशीर्वाद देत आहेत. या सर्वांची ऊर्जा आपल्याला मिळते आहे आणि तुम्हाला आपल्या आत्म्याशी एकरूप व्हायला मदत होते आहे. आत्मज्ञान प्रत्येक स्टेजला आपल्याला मिळत असतं. एनलाइटनमेंट इज स्टेप बाय स्टेप. याच्या पूर्वी सुद्धा तुम्हाला एनलाइटनमेंटच्या काही स्टेजेस मिळाले असतील. आज तुम्हाला पुढल्या स्टेजमध्ये तुम्ही जात आहात. देवी महालक्ष्मीच्या कृपेने, देवी सरस्वतीच्या कृपेने आणि ब्रह्मर्षी पत्रीजींच्या कृपेने पूर्णपणे एकरूप व्हा आपल्या आत्म्याशी. ह्या आत्मानंदामध्ये डुंबून जा. ह्या आत्मशांतीतच राहा. आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करा आपल्या आतमध्ये. गो डीपर अँड डीपर अँड डीपर अँड डीपर. Be one with your soul. I am a powerful soul. I am the soul. I am not this body. I have created this body for staying myself. It's my temple created by me as per my choice. हे शरीर आता इम्प्लिमेंट करणार आहे माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या आत्म्याचा प्लॅन. कारण मला माझ्या आत्म्याच्या प्लॅन प्रमाणे चालायला पाहिजे. माझ्या इगो बऱ्याच वेळेला माझ्या आत्म्याचा प्लॅन चेंज करायचा प्रयत्न करतो. तो मला बदलू द्यायचा नाहीये आणि तरच माझ्या आत्म्याची उन्नती होणार आहे. हेच ज्ञान मला आता मिळालेलं आहे माता लक्ष्मीजींकडून. त्यांच्या आशीर्वादाने मला माझ्या आत्म्याची एकरूप होऊन माझ्या आत्म्याचा प्लॅन समजून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे माझ्या आत्म्याची उन्नती करत राहायची आहे. असंच या ब्रह्मानंदात एकरूप होऊन जा. हळूच तुमच्या आतमधून एक आवाज येत आहे. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. तत्त्वमसि. अहम ब्रह्मास्मि. ह्या आपल्या आतून येणाऱ्या आवाजाबरोबरच आपल्याला आत जाणीव होते आहे की हे सगळं ब्रह्मांड माझ्या आतच आहे. संध्याकाळी आई, सौ आणि मी अशी तिघे नवीन विराट पाहण्यास खांडवाल्याचे झाले. अहम ब्रह्मास्मि. या संपूर्ण जाणीवेत आहोत आपण सर्व.
मी फक्त एक आत्मा आहे. मी या परमात्म्यापासून वेगळा होऊन या पृथ्वीचा अनुभव घ्यायला आलो आहे. मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. हाच तर आहे परमानंद. हाच आहे ब्रह्मानंद. ह्यातच डुंबून राहायचं आहे. ब्रह्म बनून राहायचं आहे. मीच ब्रह्म आहे. आय एम द गॉड. आय एम द सोल. I am fully connected to my higher self. आणि माझ्या परमात्म्याशी मी जोडला गेलेलो आहे. मीच ब्रह्म आहे. मीच या परमात्म्याचा एक भाग आहे. म्हणून मीच परमात्मा आहे. अहम ब्रह्मास्मि. आणखी 1 मिनिटानंतर आपण ध्यानातून बाहेर निघणार आहोत. तोपर्यंत डुंबून राहा या ब्रह्मानंदात. ब्रह्म बनून राहा. अहम ब्रह्मास्मि. जागृतावस्थेत सुद्धा ही जाणीव तुम्हाला राहील. अहम ब्रह्मास्मि. आणि ह्याच आनंदात जागृतावस्थेत सुद्धा तुम्ही राहाल. या ब्रह्मानंदात. आता मी 5 पासून 0 पर्यंत वाजणार आहे. 0 वर गेल्यानंतर आपण ऍस्ट्रली परत आपल्या घरी जाणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही ध्यानाला बसला होता, मुलुंड पिरॅमिड मधून आपण परत घरी येणार आहोत. 5 4 3 2 1 0. आपण सर्व आपापल्या जागी, जिथे आपण ध्यानाला बसलो होतो त्या जागी आलेलो आहोत. आपल्या आपल्या घरी आलेलो आहोत. पिरॅमिडची ऊर्जा घेऊन अहम ब्रह्मास्मी असल्याची जाणीव पक्की करून आत्मज्ञान घेऊन आलेलो आहोत. जागृतावस्थेत सुद्धा तुम्हाला ही जाणीव राहणार आहे. हेच आत्मज्ञान आहे. तीस सेकंद.
20 सेकंद. 10 सेकंद. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही डोळ्यावर ठेवा 5 सेकंद पर्यंत. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश डोळे उघडा. टेक युअर टाइम टू कम आउट ऑफ मेडिटेशन. एकदा आपल्या स्वतः करता जोरदार टाळ वाजवूया. ब्रह्मर्षी पत्रीजीं करता, माता महालक्ष्मी देवी करता आणि माता सरस्वती देवीसाठी या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करून या सत्राची व्हिडिओ स्टार्ट करा समाप्ती एकदा. करू. सगळे पार्टिसिपेंट व्हिडिओ स्टार्ट करा प्लीज. सर थँक्यू सर. येस, ग्रेट, थँक्यू. सगळ्यांचे व्हिडिओ सुरू झाले की सगळ्यांचं दर्शन होतं आणि अगदी आनंद वाटतो. तेच तेच सर. वर्षा मॅडम, संतोष सर, आशा मॅडम, स्वाती मॅडम. येस येस. ओके, थँक्यू. संतोष सर, Yes. स्वाती मॅडम. ओके. बोला सर. रोहित सर काय रोहित सर. येस, बोला सर. हा, सरांचं लेक्चर सेशन फार छान होतं सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. हा, तुमचं हा सेशन फारच छान होता सर. मराठी एकदम म्हणजे स्पष्टपणे तुमचं मराठी आहे सर आणि लँग्वेज फारच सुरेख, उत्तम, शुद्ध आहे. ऐकण्यासही एकदम म्हणजे कानाला एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे हे आनंदित, प्रफुल्लित होतो. आणि तुम्ही आत्म्याचा निरंतर प्रवास हे एक छोटस त्यातलं एक टॉपिक घेतलं, ते आम्हाला चांगलंच उलगडलंय त्यातलं. लक्ष्मी देवीचा आणि त्या करुणी आनंदा करुणेश लेखक हा हा आणि सरस्वती देवी, या दोघांतला संवाद लक्ष्मी देवीचा आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लक्ष्मी देवीने कशा प्रकारे दिलेली आहेत हे फारच उत्तमरित्या आम्हाला सांगितलं सर. आणि तुमची सुद्धा माहिती तुम्ही सांगितलं मुलुंडची, पिरामिडची आणि ध्यान सुद्धा अतिशय उत्तमरित्या घेतलात सर तुम्ही. मला थोड्याशा क्षणाकरता मुलुंडला आलो काय असं वाटत होतं. म्हणजे एकदम परमोच्च क्षणाला गेलो होतो मी. अरे वा. एकदम चांगला आहे. एकदम डोळे असं एकदम झोपेत अजून सुद्धा म्हणजे उलगडा हे होत नाहीये. म्हणजे दीर्घ एकदम चांगल्या प्रकारे झालंय. ब्रह्मश्री पत्री सरांचे जे आपण सगळेजण मास्टर आहात सर, एकापेक्षा एक अद्भुत आहात सर. आता मी बिगिनर्स आहे, माझं सुरुवातच आहे. जस्ट मी जवळपास एक 40 दिवसापासून करतोय सर. आणि प्रत्येक मास्टरचं मी लेक्चर ऐकतोय. प्रत्येक जण एकापेक्षा एक सुरेख आहेत सर, एकापेक्षा एक, म्हणजे सांगण्यासारखंच नाहीये. आता 21 दिवसाचा आम्ही वर्कशॉप अटेंड करतोय. सकाळी 5ला, 4ला, 4:30ला उठून 5ला आम्ही अटेंड करतोय. त्यात मेडिटेशन म्हणा किंवा प्रत्येक विषयावर एकापेक्षा एक अद्भुत ज्ञान सगळेजण देत आहेत. त्यांचे ज्ञान मास्टर्स जर एवढे जर परफेक्ट असतील आणि ज्ञानाचे शिरोमणी असतील तर पत्री सर कसे असणार ते तर ग्रेट असणार आहे. प्रत्येक आता सर म्हणा किंवा तुम्ही सर आज तुमचं परिचय आम्हाला घडलं. अजून एक वेळ आले तर अतिउत्तम राहील सर, कारण आज लोक सुद्धा कमी आहेत. प्रत्येकाला तुम्हाला बघता आलं असतं आणि तुमचं ज्ञान आम्हाला आवर्जून म्हणजे ऐकता आलं असतं. दिवाळीचं क्षण असल्यामुळे फार जण उपस्थित राहू शकले नाहीयेत. प्रत्येक जण व्यवस्थित आहेत सर. आता नीलम खांडोई मॅडम म्हणा
किंवा आजच्या सेशन मध्ये 21 दिवसाच्या वर्कशॉप मध्ये जयश्री मॅडम म्हणून होत्या त्यांनी हो. सुद्धा ध्यान आणि सज्जन सांगती आणि स्वाध्याय याबद्दल अतिशय उत्तमरित्या सांगितलेलं. प्रत्येक जण व्यवस्थित सांगतो सर. तुम्ही सुद्धा आत्म्याचा प्रवास फार चांगल्या रीतीने उलगडून दाखवला सर. थोडासा घेतला तुम्ही विषय, पण त्यात आम्हाला त्याची पूर्ण माहिती कळून आलेली आहे सर. धन्यवाद सर. आणि तुम्ही अजून एकदा याल आणि अजून याच्यापेक्षा चांगला तुम्ही आम्हाला माहिती द्याल याबद्दल मी म्हणजे आशावादी आहे सर. अजून एकदा आले तर उत्तम राहील सर. नक्की नक्की जरूर येणार. आपण काही वेगळे नाहोत आणि आता ऑनलाईन तर काय एका क्षणात आपण भेटायला येतो एकमेकाला. म्हणून तुम्हाला मुलुंडला घेऊन आलो मी आणि पटकन आपण सोलापूरला परत गेलो. बरोबर बरोबर आहे सर. बरोबर. जरूर आपण भेटत राहू. ओके ओके अगदी डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच. लोक कमी असणं किंवा जास्ती असणं हा प्रश्नच नाही. जोशी सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. कारण मुलुंडला ज्यावेळेला सुरुवात केली ध्यानाची त्यावेळेला आमच्याकडे सुद्धा अशीच परिस्थिती होती. मी आणि रामबाबू इथे उभे असायचो. कोणी ध्यान करायला आत यायचं नाही. आम्ही लिफलेट वाटायचो, फिरायचो इकडे तिकडे, ध्यान करतो. कोणी ते काही लोक हातात लिफलेट घ्यायचे, आमच्या समोर अशी खाली टाकून द्यायचे. पण आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला पिरामिड अपुरा पडतो. मागच्या वेळी जोशी सर आले तेव्हा त्यांनी बघितलं की आम्हाला बाहेर पटांगणामध्ये लोकांना बसावं लागलं. तर ह्या कमी लोक वगैरे जास्ती याचा काही प्रश्नच नाही. पत्रीजींच्या याच्यामध्ये एक माणूस असेल तरी तेवढाच आहे, 100 माणसं असेल तरी तेवढंच आहे. ध्यान हे ध्यान, ती ऊर्जा तेवढीच मिळणार. आता काही त्याच्याबद्दल आम्हाला वाटत नाही. जोशी सरांनी आम्हाला त्याची सवय करून दिली आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. तर मी अजून एक अनाउन्समेंट करतोय. तर आपलं पत्री सरांचं तुलसी दल जे पुस्तक आहे ना, बाग प्रथम बाग आणि सेकंड द्वितीय बाग, हे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती अवेलेबल आहे. कोणाला बाय करायचं असलं तर तुम्ही ते ऑनलाईन साईट वरती करू शकता. तुलसी दल खूप सुंदर पुस्तक आहे ते पत्री सरांचं. ते म्हणजे पत्री सरांनी पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे. ते खूप छान आहे. ते म्हणजे आपले सगळे जे आपले म्हणजे तुम्ही एकदा वाचाल तर तुम्हाला कळून जाईल. एवढं सुंदर पुस्तक आहे ते दोन्ही. तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. आणि अजून एक म्हणजे दुसरं एक छोटस अनाउन्समेंट आहे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ध्यान जगत साठी सुद्धा सबस्क्राईब करा. ते वार्षिक फी आहे 800 रुपये. तर तुम्हाला मंथली एक मासिक येईल. खूप सुंदर पुस्तक असतं ते सुद्धा. म्हणजे आपल्या म्हणजे पूर्ण इंडियामध्ये जे प्रोग्राम्स होतात आपल्या PSSM चे, त्याच्यात सगळं माहिती असते. ओके. बरोबर. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की ते सुद्धा मागून घ्या. म्हणजे आपल्याला त्या 21 दिवसाच्या क्लासेस मध्ये सुद्धा राम सरांनी सांगितले की म्हणजे ध्यान जगतचं पुस्तक प्रत्येकाच्या घरात असावं. ही पत्रीजी सरांची इच्छा आहे. म्हणजे असं ज्यांना हिंदी वाचायला येतं त्या लोकांना, म्हणजे तेलुगू ज्यांना येतं ते तेलुगू मध्ये सुद्धा आहे. ते त्यांच्या घरात सुद्धा आहेत. म्हणजे ते आता आंध्र तेलंगणामध्ये सर आपण बोलू शकत नाही, कारण की ते महिन्याला 1 लाख पुस्तक छापतात ते तेलुगू मध्ये. तर ते खूप सुंदर असते. तुम्ही मागवून घ्या प्लीज. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅडम जोशी सर, क्लास कंटिन्यू करायचं आहे का आपण, का क्लोज करू? एक 5 मिनिटं म्हणजे आम्हाला बोलायचं. थँक्यू आणि बाय. थँक्यू एव्हरीबडी. जोशी सर थँक्यू सो मच. 2 मिनिटं सर्वांना धन्यवाद. थँक्यू. कुलकर्णी सर, परत भेटूया. एक मिनिट सर. कुलकर्णी सर एक मिनिट. बोला बोला सर. तुम्ही खूप छान सेशन घेतलं. आम्हाला मुलुंड पिरामिडची खूप दिवसानंतर ध्यान करण्याचा योग तुम्ही आणून दिला. आणि मला फार वंडरफुल वाटलं की आत्ताचा जो टॉपिक तुम्ही जे विवेचन केलं त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही आम्हाला सगळ्यांना ध्यानामध्ये घेऊन गेलात. दॅट वॉज ए व्हेरी व्हेरी वंडरफुल, व्हेरी ग्रेट. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी आहात, कारण मुंबईचं सगळं तुम्हाला बघावं लागतं. तरी सुद्धा तुम्ही आमच्याकरता वेळ काढलात. आणि आता सगळ्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे लवकरच तुम्ही आमच्याकरता आणखी वेळ काढा. आणि यावेळेस तुम्ही 1 दिवसाचं सेशन आम्हाला दिलं. पुढच्या वेळेस कंटिन्युअस 2 सेशन 2 दिवस पाहिजे सर. त्यावेळेस तुम्हाला नम्र विनंती आहे. जरूर जरूर. थँक्यू. हॅलो. विनंतीचा प्रश्नच नाही सर. हा आपला एकमेकावरचा हक्क आहे. हॅलो. हा सर बोला सर. बोला. हा कुलकर्णी सर नमस्ते. नमस्ते सुहासजी.
हा नमस्ते. ऍक्च्युली आता जोशी सर आणि संतोष सरांनी सांगितलं मेडिटेशन चांगलं झालं, पण मी थोडं उशिरा जॉईन केलं. ऍक्च्युली 10:15 वाजता मी जॉईन केलं, त्यामुळे मला तेवढं काही म्हणजे मी बसलोच नाही फ्रँकली. मी फक्त माझ्या मुलाला बसवलं लगेच. तर असं यांनी या दोघांनी सांगितलं त्या पद्धतीने माझी तुम्हाला अशी एक विनंती असेल की तुम्ही पुन्हा एकदा यावं आणि तुमच्या म्हणजे आपल्याला अनुभव घेण्याची संधी द्यावी. जरूर जरूर, मला खूपच आनंद होईल पुन्हा येण्याकरता. ठीक आहे, आम्ही लवकरच वाट पाहू. हो हो, थँक्यू सुहासजी, थँक्यू. सर्वांना नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, शुभरात्री आणि हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. थँक्यू. एक मिनिट घेतो सर, म्हणजे क्लास क्लोज एकदा प्रेयर करतो सर, प्रार्थना. ओके, तर सगळेजण डोळे बंद करा. हे सरस्वती माता, हे पार्वती माता, हे लक्ष्मी माता, हे भूमाता, हे प्रकृती माता, हे ब्रह्मा विष्णू महेश्वरा, शिव भगवान, कृष्ण भगवान, राम भगवान, सगळ्या देवी देवतांना आणि आपल्या सगळ्या ऋषींना आणि सगळ्या महाऋषींना, आपल्या सगळ्या पिरामिड मास्टर्स कडून आणि आपले प्रियम गुरुजी ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांना सुद्धा आपल्या सगळ्या पिरामिड मास्टर्स कडून आणि इतर सगळ्या लोकांकडून सगळ्या मास्टर्स कडून मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि मी आज आपलं सगळ्यांचं दिवस चांगलं गेल्यामुळे आपण एकदा प्रकृती माताला एकदा थँक्स करूयात. तर मी एक 4 शब्द बोलतो, तुम्ही तुमच्या मनात म्हणा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आणि मी अमृत वाक्य म्हणतो आपल्या PSSM चे, तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा. अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म, धर्मो रक्षित रक्षिता, धर्मो रक्षित रक्षिता, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय हो ध्यान जगत, जय हो ध्यान जगत, जय हो शाकाहार जगत, जय हो शाकाहार जगत, जय हो पिरामिड जगत, जय हो पिरामिड जगत, जय हो ब्रह्मर्षि पितामह पत्रीजी, जय हो ब्रह्मर्षि पितामह पत्रीजी, जय हो ब्रह्म विद्या वरिष्ठा, ब्रह्म विद्या वरिष्ठा, स्वर्णमाला पत्रीजी, स्वर्णमाला पत्रीजी, जय हो समस्त पिरामिड मास्टर्स, जय हो समस्त पिरामिड मास्टर्स. ओके, एकदा आपण टाळ्या वाजवेत. सगळ्यांना थँक्यू. थँक्यू धन्यवाद. क्लास ओंकार सरांचा आहे, 2 दिवसाचा क्लास आहे ओंकार सरांचा. आणि सगळ्यांना थँक्यू. गुड नाईट, हॅपी दीपावली. गुड नाईट. चांगलं भेटू. थँक्यू नेहा मॅडम. थँक्यू. हॅपी दिवाळी सर. थँक्यू नेहाजी. सर्वांना हॅपी दिवाळी. आशाजी, जोशी सर, थँक्यू प्रवीण सर.